हाय फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. बट आजचा टास्क असा आहे की आपल्याकडे ॲरेमध्ये काही एलिमेंट्स आहे आणि आपल्याला ते एलिमेंट्स हे असेंडिंग ऑर्डरमध्ये प्रिंट करायचे आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक. देन मी तुम्हाला आपलं लॉजिक हे इक्लिप्समध्ये टाईप करून त्याला रन करून दाखवेल की लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला लवकरच बघूया आपण आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर फ्रेंड्स, लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर मला असेंडिंग ऑर्डर मध्ये एलिमेंट्स प्रिंट करायचे आहे. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागणार आहे. त्यामध्ये मी काही एलिमेंट्स हे ऍड करून घेतो. फॉर एक्झाम्पल 2, 1, 5, 3 and 4 आणि मला आउटपुट अपेक्षित आहे 1, 2, 3, 4, 5. हे मला आउटपुट अपेक्षित आहे. तर यासाठी आपल्याला कोणतं लॉजिक लावावं लागेल ते बघूया. तर थोडा जर विचार केला तर सर्वात आधी आपल्याला ॲरे मधील एलिमेंट्सला ट्रॅव्हल्स करावं लागेल. देन ॲरे ऑफ आय हा ॲरे ऑफ जे सोबत कम्पेअर करावं लागेल. जर ॲरे ऑफ आय हा जर मोठा असेल ॲरे ऑफ जे सोबत, तर त्याला आपल्याला स्वॅप करावं लागेल. तर ते कसं करतात ते बघूया. तर सर्वात आधी आपल्याला फॉर लूप ओपन करावं लागेल. तर फॉर इंटेजर I इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावं लागेल की आय हा तर array डॉट length लेन देन आय ला प्लस प्लस आय प्लस प्लस. ओके. देन आता मला बाकीच्या एलिमेंट सोबत त्याला चेक करावं लागेल. तर त्याच्यासाठी फॉर लूप फॉर इंटेजर जे इक्वल टू आय प्लस 1. ओके. देन कंडिशन चेक करावं लागेल जे हा array डॉट length and j प्लस प्लस. ओके. देन ओपन फॉर लूप. देन मला इथं आता चेक करावं लागेल की array ऑफ आय आणि array ऑफ j ची कंडिशन. तर if array ऑफ आय जर हा मोठा असेल array ऑफ j पेक्षा, तर मला त्यांना स्वॅप करावं लागेल. तर त्याच्यासाठी if मध्ये मी आणि स्वॅपिंग हे मी थर्ड व्हेरिएबल यूज करून करत आहे. तर त्याच्यासाठी टेम्प इक्वल टू array ऑफ आय, म्हणजेच मी array ऑफ आय ची व्हॅल्यू हे एक टेम्प मध्ये स्टोअर करून घेतो. देन array ऑफ आय मध्ये मी array ऑफ j ला असाइन करतो. देन array ऑफ j मध्ये मी टेम्प ची व्हॅल्यू असाइन करून घेतो, म्हणजेच माझं स्वॅपिंग होऊन जाईल. देन सर्व ब्रॅकेट क्लोज करून घेतो. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता हे लॉजिक यूज करून आपण इक्लिप्स मध्ये प्रोग्राम हा टाईप करून बघू की आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये सर्व एलिमेंट्स हे भेटत आहे की नाही.
तर तुमच्या सर्वांचं इक्लिप्स मध्ये स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघू आणि देन त्याला रन करू आणि बघूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागणार आहे. तर इंटेजर ॲरे त्यात मी काही व्हॅल्यू ऍड करून घेतो. 2 1 5 3 and 4. तर ह्या माझ्याकडं एलिमेंट्स आहे ॲरे मध्ये. तर मी आधी ॲरेची जी लेंथ आहे ती काउंट करून घेतो आणि तिला एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर त्याच्यासाठी इंटेजर साइज इक्वल टू ॲरे डॉट लेंथ. ओके. देन जो आपला ॲरे आहे मी त्याला प्रिंट करून घेतो, जो ओरिजिनल ॲरे आहे त्याला. तर त्याच्यासाठी मला फॉर लूप ची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0 देन कंडिशन चेक करावं लागेल. साइज देन आय ला प्लस प्लस. ओके. देन मला प्रत्येक एलिमेंट प्रिंट करावं लागतील. तर त्याच्यासाठी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट देन ॲरे ऑफ आय. तर त्याच्या आधी आपण वर फॉर लूपच्या वर एक मेसेज डिस्प्ले करून घेऊ. तर SYSO ओरिजिनल ॲरे. ओके. देन आता लिहू आपण असेंडिंग ऑर्डरचं लॉजिक, जे मी आधी एक्सप्लेन केलेलं आहे. सेम लॉजिक इथं मला ते टाईप करायचं. तर त्याच्यासाठी फॉर लूप इंटेजर आय इक्वल टू 0 देन कंडिशन चेक करावं लागेल. देन आय प्लस प्लस. ओके. देन फॉर लूपला ओपन करतो. फॉर इंटेजर जे इक्वल टू आय प्लस 1. ओके. इथं कंडिशन ही चेक नीट करायची. देन कंडिशन मला टाकावी लागेल जे हा साईज पेक्षा लहान आहे का. देन जे प्लस प्लस. ओके. देन मला पुन्हा चेक करायचं आहे की ॲरे ऑफ आय हा मोठा आहे की नाही ॲरे ऑफ जे पेक्षा. तर इफ ॲरे ऑफ आय देन ॲरे ऑफ जे. जर कंडिशन ही ट्रू असेल तर मला नंबरला हे स्वॅप करावं लागेल. तर त्याच्यासाठी मी थर्ड व्हेरिएबलची हेल्प घेतो. तर इंटेजर टेम्प इक्वल टू त्याला ॲरे ऑफ आय ची व्हॅल्यू असाइन करतो. देन ॲरे ऑफ आय मध्ये मी ॲरे ऑफ जे ची व्हॅल्यू असाइन करतो. देन ॲरे ऑफ जे मध्ये मी टेम्पची व्हॅल्यू असाइन करतो. इथं मला असेंडिंग ऑर्डर मध्ये ॲरे भेटून जाईल. तर आता मला त्याला प्रिंट करायचं आहे. तर त्याच्यासाठी पुन्हा मी मेसेज डिस्प्ले करून घेतो. SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इन ASENDING ऑर्डर. ओके. देन आता मी माझा जो ॲरे आहे त्याला प्रिंट करून घेतो. तर त्याच्यासाठी फॉर लूपची पुन्हा मला हेल्प घ्यावी लागेल. पुन्हा इंटेजर आय इक्वल टू 0 देन कंडिशन चेक करावं लागेल. ओके. पुन्हा आय प्लस प्लस. आता मला एलिमेंट्स प्रिंट करायचे आहे. तर ॲरे ऑफ आय कॉन्कॅटिनेशन आणि स्पेस. तर तुम्ही बघू शकता कोड हा टाईप करून झालेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया की आपल्याला आउट भेटत आहे की नाही. आणि आपल्याला आउटपुट हे अपेक्षित आहे 1 2 3 4 5. तर बघूया आता रन करून. रन. तर तुम्ही बघू शकता ओरिजिनल ॲरे हा 2 1 5 3 4 आहे
आणि इन असेंडिंग ॲरे मध्ये 1 2 3 4 5 हा ॲरे आपल्याला प्रिंट होणार आहे. तर आपला आउटपुट एक सक्सेसफुली आपल्याला भेटलेला आहे. तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.